Hello everyone. Welcome to Impulse. ग्रुप 16, ग्रुप 17, नंतर आता आपण बघूया ग्रुप 18. ग्रुप 18 एलिमेंट्सनाच इनर्ट गॅसेस असं म्हटलं जातं. ॲज वेल एज नोबल गॅसेस असं सुद्धा म्हटलं जातं. सो जर असा क्वेश्चन आला, ग्रुप 18 एलिमेंट्स आर कॉल्ड, प्रॉपरली ऑप्शन रीड करा. इनर्ट गॅसेस मी ऑलरेडी टिक करून दिलं, पण माझे बरेचसे स्टुडंट्स नोबल मेटल्सला टिक करतात. ते नोबल गॅसेस असतात, मेटल नसतात, सगळे गॅशियस स्टेटमध्ये आहेत. सो नोबल गॅसेस बोलायचं किंवा इनर्ट गॅसेस. चला आहे त्या फॉर्मॅटमध्ये स्टार्ट करूया. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 18 आर कॉल्ड ॲज इनर्ट गॅसेस. इनर्ट म्हणजे दे डू नॉट रिॲक्ट. का नाही रिॲक्ट करत? कारण ते झिरो व्हॅलंट आहेत, त्यांची व्हॅलन्सी झिरो आहे, त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, त्यांना बिलकुल इलेक्ट्रॉन घेण्याची किंवा देण्याची गरज लागत नाही. दे आर कॉल्ड ॲज झिरो व्हॅलंट. त्यानंतर आपण एलिमेंट्स पाठ करत होतो, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेनॉन. पण याआधी कोण असतं? आपला हिलियम. त्याला विसरायचं नाही, त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. सो हिलियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन सगळ्यात सिम्पल 1s2, देन निऑन, देन अर्गॉन, देन क्रिप्टॉन, देन झेनॉन, देन रेडॉन. निऑनचं किती आहे रे? 10. मग त्याच्यामध्ये +8 इट बिकम्स 18, +18 36, +18 54, +18 प्लस लास्टला 32, +32ने 86. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचा जो मी तुम्हाला फॉर्मॅट शिकवलाय तोच. कसं लिहायला सांगितलेलं? पहिला सगळे इनर्ट गॅस लिहून घ्यायचे, हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. बघा तेच केले आपण, हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. देन 2s2 2p, 3s 3p, 4s 4p, 5s 5p, 6s 6p. आफ्टर दॅट तिसऱ्याला 3D लावायचा, 1 2 3, 3D चालू केला. त्याच्यानंतर 4D, त्याच्यानंतर 5D. अँड आफ्टर दॅट एकच F येणार आहे आणि तो F कुठे असणार? सगळ्यात लास्टला 4F. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळे NS2 NP6. D दिसले की 10 भरायचे, F दिसले की 14 भरायचे. दॅट्स इट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचा फॉर्मॅट सेम आहे. ॲटॉमिक नंबर सुद्धा पाठ करण्याची हिंट तीच आहे, 8 18 18 32. ऑकरन्स हे सगळे फ्री स्टेटमध्ये ऑकर करतात. म्हणजे हिलियम तुम्हाला ॲज इट इज असा गॅशियस स्टेटमध्ये बघायला भेटेल नॅचरल गॅसमध्ये. अर्गॉन तुम्हाला ॲटमॉस्फिअरमध्ये अबंडंटली त्याचं एक्झिस्टन्स आहे, आत्ता आजूबाजूला आहे. त्याच्यानंतर निऑन, पिच ब्लेंड, मोनाझाईट, क्लिवाईट यासारख्या एलिमेंट्समध्ये असतो. अर्गॉन आत्ताच सांगितलं अबंडंटली प्रेझेंट आहे. क्रिप्टॉन अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. झेनॉन रेअर आहे एलिमेंट. अँड रेडॉन इज अ रेडिओ ॲक्टिव्ह अँड अ रेअर एलिमेंट. पण हे मोनो ॲटॉमिक आहेत कारण ते कोणासोबतही रिॲक्ट करत नाहीत, ते फ्री स्टेटमध्ये आपल्याला भेटतात. ॲटॉमिक प्रॉपर्टीज सेम फ्रॉम टॉप टू बॉटम. ॲटॉमिक साईज इंक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण असं म्हणत होतो की इट डिक्रीजेस, पण कुठेपर्यंत? फक्त फ्लोरीनपर्यंत ती डिक्रीज होते. आणि निऑनला ती परत वाढते कारण त्याची ऑक्टेट कम्प्लीट आहे, तर त्याचा न्यूक्लियस त्याला जास्त खेचत नाही, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तिकडे नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं लिहू शकता, कार्बन, देन नायट्रोजन, देन ऑक्सिजन, देन फ्लोरीन. इथंपर्यंत तुमची ॲटॉमिक साईजची ट्रेंड अशी आहे, कार्बनची जास्त, देन नायट्रोजनची, देन ऑक्सिजनची, देन फ्लोरीनची. पण या सगळ्यांपेक्षा जास्त माझा निऑन असणार आहे. इनर्ट गॅसेस हॅव लार्जेस्ट ॲटॉमिक रेडियस ऑफ द पिरियड. आयोनायझेशन एन्थॅल्पी एखाद्या गॅशियस ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं आहे, तर आतमध्ये एनर्जी दिली पाहिजे. सो ॲटम ॲब्सॉर्ब द एनर्जी, त्याच एनर्जीला आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. साइज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आयोनायझेशन एनर्जी या फिर आयोनायझेशन एन्थॅल्पी. खाली जाईल तसं साइज इन्क्रीज होते, हेन्स आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होते. इथे सुद्धा फ्रॉम लेफ्ट टू राईट जसं तुम्ही जाल तसं आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज व्हायले. अँड सगळ्यात जास्त निऑनची आहे, बिकॉज निऑन इज इनर्ट. तो सहजासहजी आपला इलेक्ट्रॉन देणार नाही, खूप सारी ताकद लावावी लागेल तुम्हाला. अँड हेन्स निऑनचे आयोनायझेशन एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूज हायर आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला डायरेक्ट कट करा. इनर्ट गॅसेसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण स्टडीज करत नाही,
बिकॉज दे डोंट हॅव टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघा. गॅशियस ॲटममध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनला आतमध्ये बसवायचे, बाहेरून इलेक्ट्रॉन आतमध्ये बसवायचे, पण याची ऑक्टेट कंप्लीट आहे. सो ग्रुप 18 मध्ये तो रेजिस्ट करतो, इलेक्ट्रॉनला आत येऊ देत नाही. त्यामुळे काय करावं लागेल, तुम्हाला बाहेर अजून पुश करावं लागेल, म्हणजे बाहेरूनच आतमध्ये एनर्जी द्यावी लागेल. अगेन इथं काय झालं, फॉर द फर्स्ट टाइम असं होतंय की ॲटम ॲब्सॉर्ब एनर्जी ॲज वेल ॲज तो इलेक्ट्रॉनला पण आत घेतोय. सो ॲब्सॉर्ब करतोय, म्हणजेच या केसमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. अँड सो मी इन्क्रीज डिक्रीज असा वर्ड यूज करू शकते. पहिला हिलियमला सोडून द्या, फ्रॉम निऑन टू रेनॉन इट डिक्रीजेस. अँड हिलियमचं एक्सेप्शन आहे का, तर नाही, तो ड्युप्लेट आहे ना, त्यामुळे त्याची कमी आहे. ड्युप्लेट स्टेटमध्ये असतो, हेन्स त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी खूपच कमी दिसतीये. फिजिकल प्रॉपर्टीज आताच सांगितलेलं, ते कोणासोबत रिॲक्ट करत नाही. सो हिलियम असाच राहील, अर्गॉन असाच राहील, निऑन असाच राहील, क्रिप्टॉन असाच राहील, झेनॉन असाच राहील. मोनो ॲटॉमिक स्टेजमध्ये एक्झिस्ट करतात. आता ते कोणासोबत बॉन्डच बनवत नाहीत, तर ते कसे आहेत, नॉन पोलर आहेत, त्यांच्यावर कोणताही चार्ज नाही आहे. त्यामुळे पोलर वॉटरमध्ये ते स्पॅरिंगली सॉल्युबिलिटी दाखवतात. आता अर्गॉन एक मॉलिक्यूल दुसऱ्या अर्गॉनसोबत जे इंटरॅक्शन दाखवतो ते सगळ्यात वीक आहे, कारण ना या ऑर्गॉनवर चार्ज आहे ना या ऑर्गॉनवर. इट इज सगळ्यात वीक कोण असतं, व्हॅन डेर वॉल फोर्स. सो व्हॅन डेर वॉल फोर्स ऑफ इंटरॅक्शन आहे, सॉलिड स्टेटमध्ये आपण बघितलेलं. वीक इंटरॅक्शन असल्यामुळे लो मेल्टिंग अँड लो बॉइलिंग पॉईंट आहेत. इतका लो की हिलियमचा 4.2 केल्विन आहे. 4.2 इट्स अ व्हेरी लो टेम्परेचर. त्यानंतर बघा आता ऑक्सिडेशन स्टेट. खूप सिंपल पोर्शन आहे हा. ऑक्टेट कंप्लीट आहे, याचा अर्थ दे हॅव स्टेबल व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन NS2 NP6 विथ कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल. बघा S पण फिल आहे, P पण फिल आहे. दे हॅव नो टेंडन्सी टू लूज अँड गेन इलेक्ट्रॉन. ना ते इलेक्ट्रॉन गेन करतील ना लूज करतील, आणि म्हणूनच ते कोणासोबत बॉन्ड बनवत नाहीत, मोनो ॲटॉमिक स्टेजमध्ये राहतात. पण जो झेनॉन आहे, झेनॉनची साईज मोठी आहे, ॲज वेल ॲज त्याच्याकडे डी ऑर्बिटल आहे, त्यामुळे तो लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स बनवतो. आणि जर तो असे कंपाऊंड्स बनवत असेल तर प्रत्येक कंपाऊंडमध्ये त्याची वेगवेगळी ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. XeF2 मध्ये +2, XeF4 मध्ये +4, याच्यामध्ये +6, याच्यामध्ये +6 अँड याच्यामध्ये -2 -4 +6. ऑक्सिडेशन स्टेट तर तुम्हाला काढता येते, कॉर्डिनेशनमध्ये शिकवली आहे मी. त्यानंतर आपण असा काहीतरी चार्ट करायचो, केमिकल प्रॉपर्टीज. ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही आत्ताच बघितलं. ऑक्सिडेशन स्टेट अशी कुठली कॉमन नाही आहे त्यांच्याकडे, बिकॉज त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. पण झेनॉन वेगवेगळे कंपाऊंड्स बनवतो आणि त्या वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये तो +2, +4, +6 सारखी ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन शिकायचीच गरज नाही, कारण रिॲक्ट करतच नाहीत ना, इनर्ट आहेत. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन रिॲक्ट करतच नाहीत, शिकायची गरजच नाही आहे. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन हे शिकतोय, कारण झेनॉन कंपाऊंड्स हॅलोजन सोबत रिॲक्ट होतात अँड समटाइम्स क्रिप्टॉन सुद्धा हॅलोजन सोबत रिॲक्ट होतात, त्यामुळे ते आपण बघायचे आहेत. आता रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन म्हणजे ते ऑक्साईड फॉर्मेशन्स बद्दल बोलतात. अँड झेनॉनचे जे काही ऑक्साईड्स आहेत, XeO3, XeO4, XeOF समथिंग, हे झेनॉन कंपाऊंड्स म्हणून सेपरेट पोर्शन आहे, त्यामध्ये शिकवला जातो. सो आपण रिॲक्टिव्हिटी विथ हॅलोजन बघणार आहे आणि मेटलसोबत ते रिॲक्ट करणार नाहीत. अगेन दे आर इनर्ट. मग आपलं फक्त एकच राहिलं, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. ऑक्सिडेशन स्टेट तर आपण आधीच केलं. बघा, झेनॉन रिॲक्ट विथ डायरेक्ट कॉम्बिनेशन तो फ्लोरीन सोबत करतोय. झेनॉन पण गॅस आहे, फ्लोरीन पण गॅस आहे. 673 टेम्परेचर दिलं, 1 ॲटमॉस्फिअर. XeF2 सॉलिड स्टेटमध्ये आला. सॉलिड आहे म्हणजेच क्रिस्टलाइन सॉलिड आहे, ॲज वेल ॲज तो एक कलरलेस सबस्टन्स आहे की ज्याला 298 केल्विन म्हणजे रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसला तो लगेच सबलाईम होतोय, म्हणजेच गॅशियस स्टेटमध्ये कन्वर्ट होतोय, सॉलिडचं डायरेक्ट गॅशियस स्टेटमध्ये. आता तो एक फ्लोरिनेटिंग एजंट आहे, कारण त्याच्याकडे जास्त सोर्स आहे फ्लोरीनचा.
क्रिप्टॉन पण समटाइम्स सेम रिॲक्शन करतात. क्रिप्टॉन प्लस F2 गिव्स KrF2. सेम रिॲक्शन्स लाईक झेनॉन. झेनॉन खूप सारे कंपाऊंड्स बनवतो. झेनॉन फ्लोरीन सोबत कंपाऊंड्स बनवतो. झेनॉन ऑक्सिजन सोबत कंपाऊंड्स बनवतो. झेनॉन कंपाऊंड्सच्या ज्या नोट्स आहेत ते मी याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला प्रोव्हाइड केलेत, पण हा डिलीटेड पोर्शन आहे. इन केस तुम्ही जर जेईसाठी प्रिपेअर करत असाल तर ही स्लाइड तुम्हाला युजफुल होईल. त्यामध्ये सगळ्या रिॲक्शन्स मी एनरोल केलेल्या आहेत. सिमिलरली झेनॉन कंपाऊंड्समध्ये या गोष्टी मला वाटतं कट करायला नाही पाहिजेत, बिकॉज खूप इम्पॉर्टंट आहे. सेम मी तुम्हाला जे ग्रुप 17मध्ये शिकवलेलं सेंट्रल मेटल ॲटम लिहायचा आधी किंवा सेंट्रल एलिमेंट लिहायचा, XeF4 करूया आपण, त्याचा शेप बघू करेक्ट येतो का. किती इलेक्ट्रॉन्स असणार तर आता आउटर मोस्टला 8 इलेक्ट्रॉन, ऑक्टेट कंप्लीट असतं. त्यातले 4 फ्लोरीन सोबत बॉन्ड बनले, 1 2 3 4. म्हणजे काय झालं रे, 4 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर, sp3d2. ऑक्टाहेड्रल ही त्याची जॉमेट्री आहे. सो तुम्ही ड्रॉ कसं कराल ऑक्टाहेड्रलला. 6 म्हणजे काय येणार आहे, खाली 4 फ्लोरीन, 1 फ्लोरीन 2 फ्लोरीन 3 फ्लोरीन 4 फ्लोरीन, आणि ॲक्झियलला ऑलवेज काय जाईल, लोन पेअर. सो हे झालं त्याचं स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर. कसं दिसेल, स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर दिसेल. बघा लिहिलंय त्यांनी स्क्वेअर प्लेनर. पण कीप इन माइंड झेनॉनच्या आउटर मोस्टमध्ये 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 8, त्यातले 4च बॉन्ड बनलेत. सो 2 लोन पेअर असणार आहे. त्यांनी एकच काढली आहे असं नाही आहे. बघा इथे एक आहे, खाली दिसतीये ती. अजून एक लोन पेअर आहे, एक वरती आहे एक खाली आहे. आणि स्क्वेअर प्लेनर हे त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच शेप आहे, शेप स्क्वेअर प्लेनर. जॉमेट्री विचारली तर ऑक्टाहेड्रल. जे हिंट शिकवलेत, ही जी मेथड शिकवली आहे त्या मेथडने हे सगळे कंपाऊंड्स ट्राय करायचे आहेत ॲज अ पार्ट ऑफ होमवर्क. आणि हे सगळे आन्सर मॅच होतातच, काही डाऊट येणार नाही तुम्हाला यामध्ये. This is the end of very lengthy but very beautiful chapter elements of group 16, 17 and 18. चलो लेवल 1, लेवल 2 करूया आणि या सगळ्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन करून घेऊ.